मेजरमेंट मेजरमेंट म्हणजे मोजमाप. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक गोष्टींचं मेजरमेंट घेतो. जसे आपण पैसे मोजतो कारण काहीतरी विकत घ्यायचं असतं. आपण वेळ मोजतो कारण आपल्याला हवं असतं किती वेळ लागणार आहे एखादी गोष्ट करायला, तर आपण म्हणतो की 2 तास लागतील, 3 तास लागतील. तसंच आपल्या आजूबाजूला जी जागा आहे किंवा आजूबाजूच्या जागेमध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचं जर आपल्याला मेजरमेंट करायचं झालं तर आपण त्याला डायमेन्शन असं म्हणतो. जर त्या गोष्टीची आपल्याला फक्त लांबी हवी असेल, म्हणजे दोरा आहे आणि दोऱ्याची फक्त आपल्याला लांबी हवी असेल, तर आपण लेंथ म्हणजे एकच डायमेन्शन कन्सिडर केली. तर लेंथ इज अ मेजर ऑफ डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आणि त्याच्यासाठी आपण एकक वापरतो ते म्हणजे मीटर. तर इकडची ए बी किती आहे? 5 मीटर आहे. जर आपण लेंथ बरोबर विड्थ किंवा ब्रेड म्हणजे लांबी बरोबर आपण जर रुंदी पण बघितली तर त्याला आपण 2 डायमेन्शन्स आहे असं म्हणतो. आणि आपण जेव्हा ते मेजर करतो तेव्हा त्या जागेला एरिया असं म्हणतात. एरिया इज अ मेजर ऑफ टोटल स्पेस टेकन बाय अ फ्लॅट सरफेस ऑर अ शेप ऑफ अ 2D ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा एकदम फ्लॅट जागा असते, म्हणजे तुम्ही जर फरशी बघितली आणि फरशीची एक टाईल बघितली तर तो 2D ऑब्जेक्ट आहे. आणि ते आपण कसे मोजतो? त्या एका फरशीमध्ये किती जागा आहे? एरिया इज 4x4, म्हणजे 4 मीटर रुंदी, 4 मीटर लांबी, आणि मग ते 16 स्क्वेअर मीटर्स आहेत. 4x4 16 स्क्वेअर मीटर. त्याचबरोबर जर आपल्याला लेंथ, विड्थ आणि हाईट पण मोजायची असेल ना, तर आपण 3 डायमेन्शन्स मेजर करतो असं म्हणतो. आणि त्या ऑब्जेक्टला म्हणजे डस्टर आहे, डस्टरला व्हॉल्यूम असणार आहे आणि त्याला काय असणार आहे? लेंथ असणार आहे, ब्रेड्थ असणार आहे आणि हाईट असणार आहे. द व्हॉल्यूम इज अ मेजर ऑफ टोटल स्पेस टेकन बाय 3D ऑब्जेक्ट. म्हणजे तो डस्टर टेबलावरची किती जागा घेतोय, टोटल स्पेस किती जागा घेतोय, ते आपल्याला कसं कळणार? आपण त्याची व्हॉल्यूम मेजर करू. व्हॉल्यूम काय होतं? लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आता इकडे जर लेंथ पण 3 आहे, ब्रेड्थ पण 3 आहे आणि हाईट पण 3 आहे, तर व्हॉल्यूम किती होईल? 3x3x3 आणि 27 क्युबिक मीटर होतं. इथे मीटर आहे, इकडे स्क्वेअर मीटर झालं, इकडे क्युबिक मीटर झालं. कारण इकडे 3 डायमेन्शन, 3 गोष्टी मल्टिप्लाय केल्या गेल्या. इकडे 2 गोष्टी आणि इकडे 1 गोष्ट. तर आता हे डायमेन्शनला कॅपिटल डी म्हणून पण वापरतात. तर पॉइंट जो आहे तो 0D आहे, म्हणजे तो आपण काही मेजर करतो. पण लाईन आहे ती 1D आहे, स्क्वेअर आहे तो 2D आहे, आणि क्यूब जी आहे म्हणजे बॉक्स एखादं ते आहे 3D. युनिट्स म्हणजे काय? ज्या गोष्टीमध्ये आपण मोजमाप करणार आहोत. म्हणजे पैसे आहेत, पैशाचं मोजमाप आपण कशात करतो? रुपयात करतो. तसं जेव्हा आपण फिजिकल ऑब्जेक्ट्स ह्यांच्या संबंधी काही माहिती मिळवण्यासाठी मेजरमेंट करतो, तेव्हा आपण समोर जी स्लाइड दिली आहे त्याच्यामध्ये असलेल्या गोष्टी वापरून आपण त्याचं मोजमाप करतो. ओके. तर पहिलं मेजरमेंट आहे ह्याच्यामध्ये टाइमचं, जे आपण ऍक्च्युअली आपल्या रोजच्या आयुष्यात पण करतो. पण फिजिक्समध्ये आपण टाइमचं मुख्यतः मोजमाप करणार आहोत सेकंडमध्ये, आणि त्याला स्मॉल एस असं लिहितात. आता हे तुम्हाला कन्व्हर्जन माहिती आहे. 1 डे इक्वल टू 24 hours, 1 hour इक्वल टू 60 minutes, or 1 hour equal to 3600 seconds and 1 minute equal to 60 seconds. पण आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे? मेन युनिट सेकंड. म्हणजे सगळं सेकंडमध्ये जनरली कन्वर्ट करायचं आणि ते आपण त्याच्याबद्दल जे कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याच्यासाठी वापरायचं. त्याचप्रमाणे दुसरं महत्वाचं युनिट आहे डिस्टन्स.
जे आपण बघितलं की लेंथ किंवा डिस्टन्स मेजर करायला वापरतो ते. तर मेन युनिट आहे मीटरमध्ये. तर ह्याच्यामध्ये 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर्स, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स, 1 मीटर इज इक्वल टू 1000 मिलीमीटर्स. ही कन्व्हर्जन सगळी पाठ करून ठेवायची. नंतर वजन, वेट, त्याचं मेन युनिट आपण किलोग्रॅम्स म्हणतो. तर 1 किलोग्रॅम इक्वल टू 1000 ग्रॅम्स, 1 ग्रॅम इक्वल टू 1000 मिलीग्रॅम्स. एरियाचं मेन युनिट काय होणार आहे? 1 मीटर स्क्वेअर. आपण आधीच बघितलंय की आपण एरिया स्क्वेअर मीटरमध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे लिहिताना आपण लिहितो 1 मीटर स्क्वेअर. 1 स्क्वेअर मीटर इक्वल टू 1 मीटर स्क्वेअर. त्याचप्रमाणे व्हॉल्यूमचं युनिट काय आहे? 1 मीटर क्यूब किंवा 1 क्युबिक मीटर. आता व्हॉल्यूमला ना आणखीन एक युनिट कॉमनली वापरलं जातं, ते म्हणजे लिटर. आणि 1 मीटर क्यूब इज इक्वल टू 1000 लिटर, हे लक्षात घ्यायचं. आणि 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर्स. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. युनिट्स जेव्हा आपण गणितात वापरतो तेव्हा आपण अगदी केअरफुली वापरली पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही काही कन्व्हर्जनची एक्सरसाइज दिलेली आहे. जनरली युनिट वापरताना आपण पुढे दिलेल्या सिस्टम्सच्या नुसार वापरतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची कन्सिस्टन्सी किंवा एक प्रकारची सुसंबद्धता येते. ते आपण पुढे बघू कुठल्या सिस्टम्स आहेत त्या आणि कुठली युनिट्स आहेत. पण इथे आपण कन्व्हर्जनची 2-4 गणितं बघू, बाकीची तुम्ही तुमची करू शकता. आता 30 मिनिट्स आहेत आणि सेकंडमध्ये कन्व्हर्ट करायचे, तर 60ने गुणलं पाहिजे आणि 1800 सेकंड्स. त्याचप्रमाणे 7200 सेकंड्स आहेत आणि मिनिटात कन्व्हर्ट करायचे, तर मी 60ने भागेन. 4 hours 10 minutes. तर सगळे आपण मिनिटमध्ये कन्व्हर्ट करू. तर हे काय होईल? 4 into 60 मिनिट्स होईल, अधिक 10 मिनिट्स इक्वल टू 250 मिनिट्स. इकडे 50 kg प्लस 25 ग्रॅम्स आहे. तर आपण 50 kg आणि सगळं आपण किलोग्रॅम्समध्ये कन्व्हर्ट करू, तर इकडे ग्रॅम्सला आपल्याला 1000ने भागावं लागेल आणि हे होईल 50.025 kg. आता 3 लिटर्स आणि 5 मिलीलिटर्स आहे. तर 3 into 1000 प्लस 5 मिलीलिटर्स इक्वल टू 3005 मिलीलिटर्स. 4 मीटर्स 17 सेंटीमीटर आहे. सगळं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 4 into 100 सेंटीमीटर्स प्लस 17 सेंटीमीटर इक्वल टू 417 सेंटीमीटर. तर ही युनिट्सची कन्व्हर्जन आहेत ना, ती सोपी आहेत. ती नीट लक्षात घ्या, म्हणजे पुढे तुम्हाला गणितं सोडवायची झाली ना तर त्रास होणार नाही. मेजरमेंट सिस्टम्स. आता मेजरमेंटच्या काही सिस्टम्स असतात. जे उदाहरणतः आपण जर पैसे इंडियामध्ये मोजत असू तर आपण रुपीज म्हणतो किंवा पगार लोकांना इंडियामध्ये रुपीजमध्ये मिळतो. पण तोच जर अमेरिकेत माणूस जर नोकरीला असेल तर त्याला तो पगार डॉलर्समध्ये मिळेल. हे तुम्ही कदाचित ऐकलं असेल. त्याचप्रमाणे फिजिक्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेजरमेंट सिस्टम्स वापरतो. तर सर्वात महत्त्वाची जी सिस्टम आपण वापरणार आहोत ती आहे SI. म्हणजे आपण लेंथ नेहमी मीटरमध्येच मोजणार आणि जेव्हा लेंथ मीटरमध्ये मोजणार तेव्हा आपण मास म्हणजे वजन नेहमी किलोग्रॅममध्येच मोजणार आणि वेळ नेहमी सेकंडमध्येच मोजणार. ओके, ही गोष्ट एकदम नीट लक्षात ठेवायची. MKS, त्याला MKS सिस्टम पण म्हणतात. तर MKS आणि SI हे आपण वापरतो. पूर्वी CGS वापरत होते, म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंड वापरत होते. आता सर्व MKS वापरतात. त्याचप्रमाणे FPS म्हणून पण एक सिस्टम आहे. तिकडे लेंथ फुटात, म्हणजे तुम्ही म्हणता ना 4 फूट उंचीचा माणूस आहे वगैरे, ते फूटमध्ये लेंथ वापरतात. आणि मास आहे ते पाऊंडमध्ये वापरतात. म्हणजे वेट पाऊंडमध्ये, किती पाऊंडाचा मुलगा झाला, 5 पाऊंडाचा झाला, 6 पाऊंडाचा वगैरे. आणि अर्थात टाइम सगळीकडे सेकंडमध्येच वापरतात. पण लक्षात काय ठेवायचं, आपण सगळी लेंथ
मीटरमध्ये नेहमी मोजणार, वजन नेहमी किलोग्रॅममध्ये मोजणार आणि वेळ नेहमी सेकंडमध्ये मोजणार. आणि आपल्या सिस्टमचं नाव आहे SI. आणि ही बेसिक युनिट्स आहेत. ह्याच्यावरून वेगवेगळे युनिट्स येतील, त्याला आपण डिराइव्ड युनिट म्हणतो, ते आपण नंतर पाहूया.